यानंतर बातमी आहे सांगलीमधून। सांगलीच्या आष्टीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले। काल मतदान झाल्यानंतर आता स्ट्रॉंग रूम मध्ये सगळ्या मतपेट्या आणि ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेरच सांगलीच्या आष्टीमध्ये मोठा गोंधळ उडालेला आहे। तिथं ईव्हीएम स्ट्रॉंग रूम समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। मतदानाच्या टक्केवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडून। शरद, काय नेमकं घडलं? नक्कीच आष्ट्यात ईव्हीएम स्ट्रॉंग रूम समोर महाआघाडीचे कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे। मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आष्ट्यातील स्ट्रॉंग रूम जे आहे या ठिकाणी ठिय्या मानून याबाबत संशय व्यक्त केलेला आहे। काल टक्केवारी जी जाहीर झाली होती ती कमी होती आणि पुन्हा आज टक्केवारीमध्ये बदल झालाय की काय या संशयावरून आष्टा नगर परिषदेच्या समोर नगर परिषद टक्का वाढल्यामुळे शरद पवार गटाचे प्रणित असलेली विकास आघाडी यांनी स्ट्रॉंग रूम समोरच कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घालत हजारो कार्यकर्त्यांनी समोर ठिय्या मानून निषेध सुद्धा व्यक्त केलेला आहे। धन्यवाद शरद, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। सांगलीच्या आष्टामध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आष्टा नगर परिषदेत मतदानाचा टक्का वाढवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीने हा आरोप केलेला आहे आणि स्ट्रॉंग रूम समोर कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातलाय। हजारो कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम समोर ठिय्या दिलेला आहे। स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा देखील आरोप होतो आहे। आष्ट्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर हे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांनी ठिय्या दिलेला आहे। आष्ट्यामध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम समोर शरद पवार गटाचे कार्यकर्ते जमले आहेत। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील जमलेले आहेत। मतदानाच्या टक्केवारीवरून हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। यामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीने केलेला आहे आणि त्यानंतर आता स्ट्रॉंग रूम बाहेर जमून कार्यकर्त्यांनी आक्रमक घोषणाबाजी केलेली आहे, ठिय्या दिलेला आहे। स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देखील नसल्याचा आरोप करण्यात येतोय। की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले, तर झाले 708, म्हणजे एकूण 8 ते 7 ते 8 मतदान कुठे गेले? किती चुकीचं आहे बघा। 10 नंबरचा वार्ड 4319 मतदान दिले। बर, हे पोर्टल वरती दिलेला आहे। हा फाउंड बघा, आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025। हा भाग जाऊ दे, हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो। इथं खाली बसून विचारले की साहेब हे कशामुळे झालंय किंवा काय झालंय, तर मी विचारतो हे मी दिलेलं नाही, मी काय केलेलं नाही, आणि मग गडबड तयार झाली। ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशननं खाली खांद्याला हात धरून आणलं। मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा, मी त्याची टोटल करतो। नेमकं काय घडते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडून। शरद, या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कोणी प्रशासकीय अधिकारी किंवा काही अधिकारी तिथे उपस्थित आहेत का? काय नेमकं आता घडतंय? हेमाली, नक्कीच आष्ट्यामध्ये जे टक्केवारीवरून मतदानाच्या टक्केवारीवरून जो गोंधळ सुरू झाला आहे याबाबत शिंदे म्हणून जे आहे ते राष्ट्रवादी गटाचे जे शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत हे तहसीलदारांना जे ताळेबंद जो आहे टक्केवारीचा याबाबत विचारणा करण्यासाठी, मागणी करण्यासाठी, पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता पोलिसांनी त्यांना तिथून बाजूला काढल्यामुळे गोंधळ झालेल्या संशयाला या घटनेला वाव मिळालेला आहे। टक्केवारीमध्ये फरक झालाय की काय आणि स्ट्रॉंग रूम समोर ह्या सर्व कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून या घटनेबाबत निषेध व्यक्त केलेला आहे। यामध्ये की शरद, फक्त शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत की इतर त्यांच्या मित्रपक्षांचे सुद्धा कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत? काय घडतंय? विरोधी पक्षाकडून कोणी आलेलं आहे का? शरद पवार गटाचे प्रणित संघटना जी आहे त्यांना पाठीशी देणारी संघटना ह्या सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी शरद पवार गटासोबत मोठ्या संख्येने तिथे उपस्थित आहेत आणि त्यांनीही या घटनेला विरोध करत पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादी गटाला। मतदानाचा टक्का वाढवलाय म्हणजे नेमका त्यांचा काय दावा आहे?
जो ताळेबंद जो आहे त्या कागदोपत्री दिसलेला आणि काल जो डिक्लेअर केला होता याबाबत तफावत असल्याचा त्यांचा संशय आहे आणि यावरूनच गोंधळ निर्माण झाला होता. त्याचीच चौकशी करण्यासाठी शरद पवार गटाचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेले होते, पण त्यांना व्यवस्थित उत्तर मिळालं नसल्यामुळे ह्या गोंधळामध्ये वाढ झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजत आहे हेमाली. आणखीन एक आरोप त्यांच्याकडून केला जातोय ते म्हणजे स्ट्रॉंग रूम बाहेर पुरेशी सुरक्षा यंत्रणा नाहीये, मात्र जे दृश्यांमध्ये दिसतंय तिकडे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. काय नेमकं तथ्य आहे? नेमकं आपण म्हणता तसं सुरुवातीला ज्यावेळी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर बंदोबस्त कमी होता, सुरक्षा रक्षक कमी होते, पण ज्यावेळी गोंधळ वाढला गेला इथं स्ट्रॉंग रूम समोर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर झाल्यानंतर जे हे दृश्य आहेत त्यावेळी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आत्ताची सुरक्षा व्यवस्था वाढवलेली दिसून येत आहे हेमाली. असे संपर्कात राहा. माजी उपनगराध्यक्ष शहर विकास आघाडीचे नेते धैर्यशील शिंदे यांनी या सगळ्या प्रकारावर नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे पाहूया. नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले, तर झाले 708. म्हणजे एकूण 7 ते 8 मतदान कुठे गेले? किती चुकीचं आहे बघा. 10 नंबरचा वार्ड 4319 मतदान दिले. बर, हे पोर्टल वरती दिलेला आहे. हा फाउंड बघा, आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. हा भाग जाऊ दे. हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो. इथं खाली बसून विचारले की साहेब हे कशामुळे झालंय किंवा काय झालंय, तर मी विचारतो हे मी दिलेलं नाही, मी काय केलेलं नाही, आणि मग गडबड तयार झाली. ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशननं खाली खांद्याला हात धरून आणलं. मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा, मी त्याची टोटल करतो. सगळे फॉर्म तहसीलदारांसमोर दाखवा आणि आम्ही त्यांची टोटल करू अशी मागणी करता आहेत. शरद, आपण धैर्यशील शिंदे यांनी काय म्हटलंय ते म्हटलंय, तहसीलदारांना त्यांनी भेटण्याची विनंती केलेली आहे, सगळे फॉर्म दाखवा हेही विनंती केलेली आहे. तहसीलदार तिथं आलेले आहेत का? प्रशासनाकडून तिथं कोण आहे? नक्कीच मला सध्या तरी तहसीलदार त्यांच्या भूमिके हे पूर्ण ऐकून घेतले नसल्याची अशी प्राथमिक माहिती आहे. आणि ह्या जो ताळेबंद आहे, वार्ड नंबर 2 वार्ड आहेत त्यातील थोड्या आकडेवारीचा फरक आहे. आणि जो ताळेबंद केलेला जो फॉर्म असतो आणि पोर्टलवर जे जाहीर केलेले आकडेवारी असते याबद्दल काही नक्की यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा ताळेबंदातला फरक जाणून घ्यायचा होता. यासाठीच हे आक्रमक झाले होते आणि यातूनच गोंधळ वाढत हा प्रकार झाल्याचं दिसून येत आहे मला. नक्की सांगलीच्या आष्टामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ते जमलेले आहेत स्ट्रॉंग रूम बाहेर, जिथे ह्या ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या आहेत. शरद, नेमका किती आष्ट्यामध्ये मतदान झालं होतं? जो मतदानाच्या टक्क्यावरून जो सगळा गोंधळ सुरू आहे, नेमका किती मतदान झालं होतं? काय आकडेवारी सांगते? आणि जो आरोप केला जातोय की मतदानाचा टक्का वाढवण्यात आलेला आहे, काय तफावत आढळून आलेली आहे का? 2 वार्ड होते, 4 नंबर आणि 9 नंबर वार्ड होते. या वार्डामध्ये जे मतदान झालं होतं त्यामध्ये काही थोड्या आकडेवारीचा फरक होता. आष्ट्यामध्ये जवळपास 70+ इतकी टक्केवारी झाली होती. हा फक्त पूर्ण वार्डाचा विषय, पूर्ण आष्ट्या नगर परिषदेचा विषय नव्हता, तर ठराविक 2 वार्डामधील आकडेवारीच्या ताळेबंदाबद्दल पोर्टलवरचा आक्षेप घेण्यात आला होता. आणि या आक्षेपानंतरच टक्केवारीबाबत चौकशी करण्यासाठी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते धैर्यशील शिंदे गेले होते, पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यामुळे तासगावमध्ये 61.61% एवढी पूर्ण टक्केवारी झाली होती. आणि त्यांना तफावत जाणवल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यामुळे हा पूर्ण गोंधळ वाढत गेलेला आहे मध्ये. जो आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षांकडून किंवा शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे, त्यावर काही प्रशासनाशी आपलं बोलणं झालेलं आहे का? प्रशासनाकडून त्यावर काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? अद्याप प्रशासनाकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आम्ही प्रशासनाला आत्ताच इथून संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. लवकरच त्यांच्याकडून प्रशासनाकडून नेमकं काय घडलेलं आहे, चूक की बरोबर, हे आपल्याला काही वेळातच समजेल. संपर्कात राहा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आता आपल्या बरोबर आहेत. शशिकांतजी, जो आरोप करता आहात, तुमचे कार्यकर्ते करत आहेत सांगलीमध्ये आष्ट्यामध्ये मतदानाचा टक्का वाढवल्याचा त्यांचं म्हणणं आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? आपण याबद्दल काही माहिती घेतली आहे? नाही, मी आताच माहिती घेतलेली आहे. वस्तुस्थिती आहे की तिथे ज्या पद्धतीने ते काउंटिंग मध्ये तफावत आहे
त्या तफावतीचं क्लेरिफिकेशन निवडणूक आयोगाने करायला नको का? तिथले निवडणूक प्रभारी जो कोण प्रमुख असेल त्यांनी करायला नको का? लोक रस्त्यावर उतरतात. ऍक्च्युली ह्या सर्व लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा सगळा गोंधळ आणि सगळ्या ह्या निवडणूक प्रक्रिया एकदम पूर्णपणाने एकदम बोलतात ना, आता शब्द वापरू शकत नाही पण पोरखे करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मला एक कळत नाही, आता मी साताऱ्यामध्ये आहे, साताऱ्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मी फोन केला, त्यांनी स्ट्रॉंग रूमला जो सील केलेला आहे, प्रक्रिया काय असते की तिथले उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांच्या सह्या घेऊन तो सील करायचा असतो आणि ज्यावेळेला खोलताना त्यांच्या समोर ते सील लाख लावलेलं उघडायचं असतं. काही केलं नाही, फक्त ते सील करून टाकलं. आम्ही आता फोन केला, बोलतात नाही आम्ही ते आता त्याला हात लावू शकत नाही. मी बोलणार त्याला नाही हात लावा, तिथं बाजूला खाली दरवाजे आहेत त्यांना तुम्ही ते त्यांच्या सह्या घेऊन चिटकून टाका ना काहीतरी. काय सगळा संशयाचा गोंधळ आहे. 10 दिवस पुढे गेल्यानंतर सर्वसामान्य जनता आता बोलते की मशीनमध्ये काहीतरी गोंधळ होणार आहे. एवढी जर प्रतिक्रिया येत असते उलटी आणि अशा प्रकारे निवडणूक आयोगाकडून तुम्ही काय उत्तर मागणार आहे? ते सगळे म्हणजे त्यांचाच गोंधळ एवढा झाला. ते काय करतात वरती जे सांगणार तेच करणार आहेत. चुकीचं चाललंय. त्यापेक्षा निवडणुकाच घेऊ नका म्हणून सांगा आता. त्या निवडणुका पैसा वाटप करायचा, जिंकायची, सत्तेचा वापर करून जिंकायचा आणि त्यातही लोक लढली तर त्यामध्ये असा गोंधळ करून टाकायचा. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा यांना करता येत नसेल तर यापुढे त्यांनी सरकार मधल्या त्यांच्या पक्षाने आणि निवडणूक आयोगाने निवडणुका डिक्लेअर करू नये. एकतर्फी डिक्लेरेशन करून टाकावं हे निवडून दिले म्हणून. तुमचे कार्यकर्ते तिथं जमलेले आहेत, आष्टीमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर सगळेजण जमलेले आहेत आणि यामध्ये आता तुम्ही तुमचा त्या कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला आहे का? तिथं तुमच्या काय सूचना असणार आहेत आणि तुम्ही प्रशासनाशी काही बोलणार आहात का यावर? नाही, मी आता प्रशासनाशी बोलेल. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो कार्यकर्त्यांची आणि त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी स्ट्रॉंग राहावं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. शेवटी ही लढाई आहे. ही लढाई प्रशासन किती साथ देईल त्याच्याशी ही लढाई आहे. ही लढाई आपल्याला खेळायला लागणार, लढावं लागणार. त्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. त्यात ते तशा पद्धतीने रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी निश्चितपणाने त्याचा दाब विचारत आहेत. मग या सगळ्या प्रकरणाची तक्रार पोलिसात वगैरे केली जाणार आहे का? नाही, करणार ना. मी सांगणार त्यांना रायटिंग मध्ये करू आणि वेळ पडली तर आपण कोर्टामध्ये पण आम्ही जाऊ तिथं. आष्ट्यामध्ये हा सगळा गोंधळ झाल्यानंतर किंवा हा सगळा गोंधळ झालेला आहे याबद्दल तुम्हाला कधी माहिती मिळाली? नाही, मी आता माहिती घेतो. मला आपण हे केल्यानंतर मी आता त्या लोकांशी संपर्क करतो, माहिती घेतो आणि चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय घेऊ. जे आष्ट्यामध्ये झालेलं आहे इतरत्र कुठे घडलंय असं तुम्हाला वाटतंय? आता मी सातारचं तर उदाहरण दिलेलं आहे. सर्व शंकेत आणि कुशल शंका येण्यासारखं आहेत. आमच्या शंका तर निरसन करा ना. तुम्ही प्रोसिजर फॉलोअप करा. प्रोसिजर फॉलोअप करत नसेल तर त्याला काय अर्थ राहिलेला आहे? आता 10 दिवस आता तुम्हाला कार्यकर्ते जास्त राहू म्हणून पारा ठेवायला लागणार आहे. तेच आहे, कारण निकाल आता 21 तारखेला लागणार आहे. तोपर्यंत स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था महत्वाची असणार आहे आणि अशात तुमच्या कार्यकर्त्यांनी जे सांगितलं की तिकडे सुरक्षा व्यवस्था सुद्धा नव्हती पुरेशी, अशा काही आणखीन गोष्टी तुमच्या कानावर राज्यभरातून आलेल्या आहेत का? होय, माझ्याकडे बऱ्याच लोकांनी तक्रार केल्या. मला तुम्ही सांगा, तुम्ही इतके वर्ष या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या निवडणुका बघत आहात. गेल्या 2-3 वर्षामध्ये जशा पद्धतीने निवडणुका होत आहे, पोलिसांच्या समोर बोगस मतदान होतं, पोलिसांच्या समोर बोगस करणारा पळून जातो, पैसे वाटप होत आहे, मारामारी केली जाते. या राज्याचा एक आदर्श होता, तो आदर्श दिसतोय. याचा अर्थ असा आहे की सत्तेमधल्या लोकांनी सत्तेचा वापर करून जी मोकळीक दिलेली आहे त्यामुळे प्रशासन हातबल झालेलं आहे किंवा त्यांना ते प्रशासन त्यांना सहकार्य करत आहे. तुम्ही काल बघा, कालच्या या निवडणुकीमध्ये किती ठिकाणी मारामाऱ्या झाल्या, किती ठिकाणी गोंधळ झाला, किती ठिकाणी या ठिकाणी हे झालं. आता हे जर होत असताना अशाच निवडणुका प्रक्रिया इतर राज्याची तुलना काय तुम्ही करता? इतर राज्याची काय तुलना तुम्ही करता? धन्यवाद शशिकांतजी. NDTV मराठी बरोबर सविस्तर चर्चा केल्याबद्दल. सांगलीच्या आष्ट्यामध्ये हा सगळा गोंधळ उडालेला आहे. EVM स्ट्रॉंग रूम बाहेर मवियाचे कार्यकर्ते जमलेले आहेत. शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलेल्या मतदारांचा तुम्हाला जबाबदारी दिली आहे आता सर्व पक्षाला त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची. लक्ष ठेवा, दुर्बीण लावून ठेवा आणि पहा तुम्ही पुढे निकालाची वाट बघा. सर, PMO आणि राजभवनाचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे आणि लोकांमधलं आणि शासनामध्ये दुवा म्हणून राजभवन काम करण्याचं राज्य
सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर हा सगळा राडा चालू आहे. आष्ट्यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. स्ट्रॉंग रूम बाहेर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही, शिवाय आष्ट्यामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यात आलेला आहे असाही आरोप केला जातो आहे. तहसीलदारांसमोर सर्व पुरावे तपासायला मिळावेत अशी मागणी शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. सध्या आज लोकांचा उद्रेक एवढा होत असेल तर त्याला समर्पण देण्याची तयारी पाहिजे. आरोने तिथं समोर आलं पाहिजे आणि त्या ज्या शंका निर्माण झालेल्या आहेत त्याचं समर्पक उत्तर त्यांनी द्यावं, एवढीच लोकांची अपेक्षा आहे. आकडेवारी जर चुकीची अधिकृत वेबसाईटवर येत असतील तर मला वाटते अत्यंत दुर्दैव आहे. सांगलीमध्ये आता जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आंदोलन करतायत तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आहेत का, आणि जर नसतील तर ते पुढे जाऊन तिकडे पाठिंबा देणार आहेत का? नाही, मला वाटते हा विषय निवडणुकीच्या संदर्भात आहे. सगळ्याच पक्षांनी याची दखल घेणं गरजेचं आहे आणि कुठं कुठं या गोष्टी घडतायत तिथं आम्ही निश्चितपणे ठामपणे भूमिका घेऊ. राज्यात इतरत्र कुठे असं काही घडलंय असं काही तुमच्या अजून कानावर तरी आमच्या समोर आलेलं नाही, परंतु आता सगळीकडे जागरूकतेनं बघावं लागेल की जर आष्ट्यासारख्या ठिकाणी जिथं जयंत पाटील साहेबांसारखं नेतृत्व आहे तिथं या गोष्टी घडत असतील म्हणजे जाणीवपूर्वक काही मतदारसंघ टार्गेट केलेत का अशी शंका आम्हाला निर्माण होते. नक्की असाही आरोप आहे की स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा म्हणजे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. आता पुढच्या 21 तारखेपर्यंत अशाच स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेचा मोठा मुद्दा असणार आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, त्यांचं म्हणणं सीसीटीव्हीचं बटन आल्यावर चालू केलं म्हणून ज्या शंका त्यांनी उपस्थित करतायत आंदोलन करते त्यांच्याशी बोलण्याचं धाडस सरकार का करत नाही? आरो जाऊन तिथं त्यांच्याशी का चर्चा करत नाहीत? मग कुठंतरी पाप लपवायसाठी पोलिसांना तोंडासमोर देत आहेत का? आणि म्हणून मला वाटतं जे मुद्दे उपस्थित आंदोलन करतायत त्या 5-10 जणांना आत बोलवून त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केली पाहिजे. जे आंदोलन करतात त्यांना पोलिसांनी तहसीलदारांच्या ऑफिसमधनं ओढत खाली आणणं मला वाटतं ही लोकशाही दुर्दैवी आहे. लोकशाहीत उत्तर मागायला गेल्यानंतर त्याला फरफडत आणणं याच्यासारखं वाईट कुठलं नाही. धन्यवाद सतेजी, NDTV मराठीशी ही सगळी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा राडा होतो आहे. सांगलीच्या आष्ट्यामध्ये नगर परिषदेतल्या निवडणुकीचा मतदानाचा टक्का वाढवण्यात आल्याचा आरोप होतोय आणि त्यावरून हा सगळा गोंधळ झालेला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया. आष्टा येथे जे काल नगर परिषदेचं निवडणूक झाली त्याच्या मतदानाच्या बूथनिहाय केंद्रनिहाय जी आकडेवारी प्रसिद्ध जे पत्रकारांच्या ग्रुपवर झाली आणि ॲक्च्युअल जी आकडेवारी होती त्यामध्ये थोडी काय तफावत होती, त्या तफावतीच्या अनुषंगाने हा विषय निघालेला आहे. आपण इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी प्रशासनाला जिल्हा प्रशासनाची आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना VM3 जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे. ती आकडेवारी मान्य राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण इथं आलेला आहोत. आपण जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना VM3 देतोय आणि आमच्याकडचा जो VM3 आहे याची आपण आता पुन्हा टॅली करून जी प्रशासनाने कळवलेली आकडेवारी योग्य आहे आपण ह्यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही टॅली करून त्यांना द्यायला तयार आहोत. CCTV चालू होते. जी VM3 आलेली आहे तीच योग्य आहे. काही संभ्रम निर्माण झाला असेल तर त्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींशी बातचीत केली जाईल, त्यांचा संभ्रम दूर केला जाईल अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. सध्या आष्ट्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते तिथं जमलेले आहेत. शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आरोप केला जातोय की आष्ट्यामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यात आलेला आहे, मात्र मतदानाचा टक्का वाढवण्यात आलेला नाहीये. जो अधिकृत आकडेवारी वेबसाईटवर आलेली आहे तीच अधिकृत आकडेवारी आहे असा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेला आहे. जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर केला जाईल. त्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल, त्यांना तसे पुरावे दाखवले जातील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आष्टा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष वैभव शिंदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया. राजवर्धन बोलतोय. जरा पालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं
आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे. परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2,000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली. हे पूर्णपणानं चुकीचं आहे. एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328. एका प्रभागामध्ये तर 1,311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4,077 मतदारसंख्या दाखवल्या. 1,311 संख्या आहे. आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3,056 आहे. ह्यात मतदान झाले 2,394. यांनी दाखवले 1,795. अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय. त्यांनी सांगितलं की व्हीएम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी. दरम्यान मुंबईमधली एक महत्त्वाची घडामोड. मुंबईमध्ये राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी भांडूप इथं दाखल झाले होते. त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. संजय राऊत हे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे दाखल झाले होते काही वेळापूर्वी, अर्ध्या तासापूर्वी. आता ते तिथून निघता आहेत. ती दृश्य आपण पाहतो आहोत. दुसरीकडे सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा राडा झालेला आहे. आष्ट्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा आकडा वाढवण्यात आला असा दावा शहर विकास आघाडीनं केलेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि या गटाकडून प्रणित शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते या स्ट्रॉंग रूम बाहेर एकत्र जमलेत आणि ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. दुसरीकडे मुंबईतली दृश्य आपण पाहतो आहोत. मुंबईमध्ये संजय राऊत यांची भेट घेऊन राज ठाकरे निघालेले आहेत. संजय राऊत यांच्या मातोश्री आपण पाहतो आहोत. संजय राऊत यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना काही काळ रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यांना काही दिवसांपूर्वीच ते घरी डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर काल त्यांनी एका लग्न सोहळ्यात सुद्धा हजेरी लावली होती. तिथं देवेंद्र फडणवीस यांची आणि त्यांची भेट झाली होती सुमारे 20 मिनिटं. त्यानंतर आज राज ठाकरे त्यांच्या भेटीला दाखल झाले होते. पुढारीची वायर अडकली आहे त्याच्यात. अरे बोलतायत ते. सर, राजसाहेब बऱ्याच वर्षानंतर तुमच्या घरी आले, तुम्ही देखील त्यांचं स्वागत केलं, राऊतसाहेबांची भेट घेतलेली आहे, काय सांगायचं? राऊतसाहेब आजारी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि राजसाहेब सतत माझ्या संपर्कामध्ये फोनवरती राऊतसाहेबांची तब्येतीची विचारपूस करत होते. त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना कुठून US ला न्यायला पाहिजे की अन्य काय केलं पाहिजे हे नेहमी माझी चौकशी करत होते. आजसुद्धा राऊतसाहेबांची भेट घ्यायला आले. त्यांच्यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊण तास चांगली चर्चा झाली. राजसाहेबांनी राऊतसाहेबांना सजेशन दिलं की तुझा जो ज्या प्रकारे आजार आहे त्याप्रमाणे तुला खूप सिरियसली त्या बाबतीत राहायला पाहिजे, लोकांमध्ये न मिसळता 1-1.5 महिने आराम करावा आणि नंतर परत तुम्ही जनतेमध्ये यावं हा सल्ला साहेबांनी दिला. साहेब माझ्या अंदाजे 20-1 वर्षांनी आले असतील. साहेबांच्या यांनी हे घर त्यावेळी झालं आणि आज ते थोडेसे कन्फ्यूज होते की मी त्यावेळी कसं कुठल्या रस्त्यांनी वगैरे यायचो. ते पाहत होते की मी ज्यावेळी यायचो ह्या रस्त्यानी अमुक रस्त्यानी यायचो, घराची एंट्री अशी होती. ती उत्सुकता होती त्यांना, आम्हालाही ती फार उत्सुकता होती की राजसाहेब आले, घरी आले 20 वर्षाने, आम्ही सगळे आनंदित आहोत. ठीक, धन्यवाद. येस. संजय राऊत आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. जसं सुनील राऊत यांनी माहिती दिली तर सुमारे 20 वर्षानंतर राज ठाकरे संजय राऊत यांच्या घरी दाखल झालेले आणि त्यानंतर 20 वर्षांपूर्वीच्या काही आठवणीसुद्धा राज ठाकरे यांनी बोलून दाखवल्या अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली. तर दुसरीकडे सांगलीमध्ये मात्र मोठा ड्रामा रंगलेला आहे. सांगलीमध्ये आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर हा सगळा राडा घडतो आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे
कार्यकर्ते तिथं जोरदार घोषणाबाजी करतायत. त्यांचा आरोप आहे की आष्टा नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यात आलेला आहे. हा दावा करत तिथं कार्यकर्ते जमलेले आहेत आणि पुरावे मागितले जात आहेत. तर स्ट्रॉंग रूम बाहेर पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुद्धा नाहीये असाही आरोप करण्यात आला. त्यानंतर आता कार्यकर्ते जमल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावलेला आहे. कोणतीही नंतरची आकडेवारी वाढवून दाखवण्यात आलेली नाहीये. तर अधिकृत वेबसाईटवर जी आकडेवारी आहे तीच आकडेवारी आम्ही दिली होती ती राज्य निवडणूक आयोगाकडे आणि तीच आकडेवारी वेबसाईटवर आलेली आहे. कोणती आकडेवाढ करण्यात आलेली नाहीये. तसंच योग्य ते पुरावे दाखवले जातील, सर्व संभ्रम दूर केला जाईल असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. राजवर्धन बोलतोय, जरा मतात वाढ झाली. सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर हा सगळा राडा होताना पाहायला मिळतो आहे. काल निवडणुका पार पडल्या 264 नगरपंचायत नगर परिषदांसाठी आणि त्यांचा निकाल लागणार आहे तो 21 डिसेंबरला आणि त्यामुळेच स्ट्रॉंग रूम बाहेर पुरेशी सुरक्षा व्यवस्था राखण्याचं आणि असे कोणतेही गोंधळ होऊ नयेत याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर प्रशासनासमोर असणार आहे. आणि त्यातच सांगलीच्या आष्ट्यामध्ये आजच म्हणजे निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी हा मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. मतदानाची टक्केवारी वाढवल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथं जमलेले आहेत. आष्टामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजूनही आक्रमक बनल्याचं पाहायला मिळतं. ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आष्टामध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम समोरच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आता जयंत पाटील हे देखील दाखल झालेले आहेत. मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक बनलेत. आष्ट्यातील स्ट्रॉंग रूम समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या पाहायला मिळतोय. दरम्यान जयंत पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यावरून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधला. शरद सातपुते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शरद, या ठिकाणी स्ट्रॉंग रूम समोरच आंदोलन सुरू आहे आणि जयंत पाटील हे देखील या ठिकाणी आता दाखल झाले आहेत. नक्कीच सागर, आष्टा येथे स्ट्रॉंग रूम मध्ये जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जे आंदोलन करण्यात आलं होतं की मतदानामधील टक्केवारी वाढलेली आहे. काही प्रभागामध्ये जे ताळेबंद होता आकडेवारीचा त्या काल डिक्लेअर केलेल्या ताळेबंदामध्ये आणि आता समजून आल्या ताळेबंदामध्ये डिक्लेअर केलेल्या ताळेबंद फरक असल्याचे जाणून आले होते. याकडे शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आक्षेप घेतला होता व संबंधित महसूल अधिकारी, निवडणूक अधिकारी, तहसीलदार यांना याबाबत विचारणा करण्यासाठी ते गेले असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यामुळे दोन्ही गटातील इतर पक्षाचे हे सुद्धा पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार, नगराध्यक्षचे उमेदवार हे सगळे एकत्र येऊन या घटनेच्या विरोधात आंदोलनासाठी उभा राहिलेले होते. या ठिकाणी ठिय्या मांडून होते, अद्यापही ठिय्या मांडून आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन सर्व प्रकाराची चौकशी करून सध्या स्ट्रॉंग रूम मध्ये जयंत पाटील हे नेमका प्रकार काय घडलेला आहे या माहिती घेण्यासाठी स्ट्रॉंग रूम मध्ये गेलेले आहेत आणि नेमका प्रकार काय आहे यामध्ये प्रशासनाकडून सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि प्रशासनाकडून निवडणूक विभागाला सुद्धा कळवण्यात आलेला आहे. हा प्रकार लवकरच नेमका प्रकार काय घडलेला आहे तो समोर येईल. सागर, नक्कीच. मात्र या ठिकाणी जयंत पाटील दाखल झाले त्यावेळी त्यांनी जे आंदोलक आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधलेला होता. या आंदोलकांनी जयंत पाटलांकडे नेमकी काय तक्रार केली आणि आता जयंत पाटील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आतमध्ये गेल्याचं आपण सांगितलेलं आहे. मात्र यावर आता तोडगा काय निघू शकतो, कारण काल जी आकडेवारी आणि आजची आकडेवारी यामध्ये तफावत असल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच सागर, जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून कार्यकर्त्यांनी जी वस्तुस्थिती त्यांच्या समोर जी आली होती ती त्यांच्या समोर मांडलेली आहे. ते टक्केवारी मधील जे तफावत आहे आणि ते कागदपत्र जे पोर्टलवर झालेली जाहीर टक्केवारी यात जी तफावत आहे त्याबाबत व्यथा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांना मांडल्यानंतर जयंत पाटील यांनी निवडणूक अधिकारी यांच्याशी सुद्धा संवाद साधून नेमका काय प्रकार आहे याची चौकशी केलेली आहे आणि यातून तोडगा काय आहे तो इतक्यात करणार नाही. जयंत पाटील हे लवकरच समजेल. आष्टा नगर परिषदेत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये 2000 मतांचा तफावत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटलांना सांगितलेला. हा फरक असल्यामुळे टक्केवारीमध्ये फरक पडला आहे. सागर, आणि जयंत पाटील याबाबत आता स्ट्रॉंग रूम मध्ये गेलेले आहेत आणि तिथल्या
निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमका प्रकार काय झाला होता आणि ह्या तोडव्यात काय निघू शकते काही वेळातच समजेल आपल्याला सागर. नक्कीच शरद, तुम्ही आपल्या सोबतच राहाच. नेमका काय प्रकार घडलाय हे आपण पाहतो आहोत. कशा प्रकारे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत. सकाळपासूनच या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेरच जोरदार ठिय्या आणि घोषणाबाजी केली जाते आहे. जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कारण जवळपास 2000 मतांचा फरक असल्याचा दावा केला जातो आहे. दरम्यान काल जी आकडेवारी देण्यात आलेली होती आणि आज समोर आलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. दरम्यान या संदर्भात माजी उपनगराध्यक्षांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती ती आपण पाहूया. भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले, तर झाले 708. म्हणजे एकूण 8 ते 7 ते 8 मतदान कुठे गेले? किती चुकीचं आहे बघा. 10 नंबरचा वार्ड 4319 मतदान दिले. बर, हे पोर्टल वरती दिलेला आहे. हा फाउंड बघा, आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. हा भाग जाऊ दे. हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो. इथं खाली बसून विचारलं की साहेब हे कशामुळे झालंय किंवा काय झालंय, तर मी विचारतो हे मी दिलेलं नाही, मी काय केलेलं नाही. आणि मग गडबड तयार झाली. ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशननं खाली खांद्याला हात धरून आणलं. मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा, मी त्याची टोटल करतो. तर माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत शरद सातपुते यांच्याकडे. शरद, स्ट्रॉंग रूम बाहेर हे आंदोलन सुरू आहे आणि एकीकडे मतदानाच्या आकडेवारीतला टक्केवारीतला फरक हा तर आहेच आहे, मात्र स्ट्रॉंग रूम बाहेर देखील सुरक्षा यंत्रणा नाही असा दावाही हे कार्यकर्ते करतायत. नक्कीच सागर, याबाबत सुद्धा धैर्यशील शिंदे जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा याबाबत आक्षेप घेतला होता की स्ट्रॉंग रूम बाहेर सुरक्षा रक्षकांची संख्या ही कमी होती आणि तिथं हजर नव्हते असा त्यांनी आरोप केला होता. पण ज्यावेळी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ज्यावेळी गोंधळ वाढू लागला त्यावेळी धैर्यशील मानेसह अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमू लागले. त्यावेळी सुरक्षा रक्षकांचीही संख्या वाढवण्यात आली आणि सुरक्षा रक्षकांच्या बाबत त्यांनी आरोप केला होता. त्याबाबत सुद्धा जयंत पाटील माहिती घेत आहेत. सागर, नक्कीच शरद, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू. मात्र ही बातमी आपण पाहतो आहोत, जयंत पाटील हे देखील आष्ट्यामध्ये आता पोहोचलेले आहेत. स्ट्रॉंग रूम बाहेरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे आंदोलन सुरू आहे. काल जाहीर करण्यात आलेली आकडेवारी आणि आज पोर्टलवर दिली गेलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. स्ट्रॉंग रूम समोरच हा ठिय्या मांडण्यात आलाय आणि जयंत पाटील देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आणि आता निवडणूक अधिकाऱ्यांसोबत देखील जयंत पाटील चर्चा करतात.